गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना मी श्रीरंग चव्हाणचा साष्टांग नमस्कार. आपल्याला इंग्रजी बोलायची आहे का? अतिशय सोप्या वाक्यांपासून सुरुवात करायची आहे का? इंग्रजी बोलण्यासाठी नियमांमध्ये आपल्याला अडकायचं नाही ना? तर चला तर मग आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने मी इंग्रजी शिकवणार आहे. फक्त सर्वांचा मला एक शब्द हवा आहे, की मी जी काही वाक्यरचना आपल्याला शिकवणार किंवा शिकवित आहे, त्या वाक्यरचनेचा फक्त दररोज 5 ते 10 मिनिटं स्वतःसाठी सराव करा. 100% आपण इंग्रजी बोलू शकतात. आज आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी व आपलं इंग्रजी बोलण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय सोपी वाक्यरचना, अतिशय सोपा पॅटर्न मी आपल्याला शिकवत आहे. तो पॅटर्न असा आहे, आय वॉन्ट टू म्हणजे मला पाहिजे. मग मला पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट मला करायची आहे. आय वॉन्ट टू मला करायचं आहे. मला पाहिजे ती गोष्ट. मला हवी आहे ती गोष्ट. आय म्हणजे मला, वॉन्ट टू म्हणजे पाहिजे किंवा करायची आहे किंवा करायची आहे या अर्थाने. मग सुरुवातीला आय, त्याच्यानंतर वॉन्ट टू आणि वॉन्ट टू नंतर V1 म्हणजे काय? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. या पॅटर्ननुसार तुम्ही लाखो करोडो वाक्य बनवू शकता. फक्त दररोज थोडा सराव करा आणि आपल्याला अशा प्रकारची इंग्रजी जर बोलायची असेल, तर अशा प्रकारची इंग्रजी बोलण्यासाठी मी इंग्लिश स्पोकनची नोट्स तयार केलेली आहे. PDF नोट्स तयार केलेली आहे. ती PDF नोट्स जर आपल्याला हवी असेल, तर ती PDF नोट्स आपण आपल्या WhatsApp नंबरवर मला हाय करून मिळवू शकतात. ती नोट्स मात्र आपल्यासाठी ₹100 दिली जाईल. त्या ₹100च्या नोट्समध्ये तुम्ही लाखो करोड रुपयाचे नॉलेज घेऊ शकतात आणि बिनधास्त एक फ्लुएंट स्पीकर बनू शकतात. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आय घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वॉन्ट टू घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर V1 घ्यायचं आहे. तर बघा पहिलं वाक्य आहे, आय वॉन्ट टू गो मला जायचं आहे. तुम्ही म्हणू शकतात, आय वॉन्ट टू कम, आय वॉन्ट टू सीट, आय वॉन्ट टू स्पीक, आय वॉन्ट टू डान्स, आय वॉन्ट टू गो, आय वॉन्ट टू कम, आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर, आय वॉन्ट टू राईट समथिंग, आय वॉन्ट टू स्पीक समथिंग, आय वॉन्ट टू लिसन समथिंग. बघा मी एका वाक्यावरून किती वाक्य बनवली. दुसरं वाक्य आहे, आय वॉन्ट टू ईट मला खायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले मला खेळायचं आहे. आय वॉन्ट टू स्लीप मला झोपायचे आहे. आय वॉन्ट टू स्टडी मला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक, जर इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही कोणताही पॅटर्न समजून घेतला आणि त्या पॅटर्नवर थोडी प्रॅक्टिस केली ना, नोबडी कॅन स्टॉप यू टू स्पीक इन इंग्लिश. इंग्रजी बोलण्यात आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आपल्याला कोणीही अडथळा आणू शकत नाही. आय वॉन्ट टू लर्न मला शिकायचं आहे. बघा सुरुवातीला आय आहे, त्याच्यानंतर वॉन्ट टू आहे आणि प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाचं V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आय वॉन्ट टू रीड मला वाचायचं आहे. आय वॉन्ट टू राईट मला लिहायचं आहे. आय वॉन्ट टू राईट मला लिहायचं आहे. हे वाक्य डबल झालं, काही अडचण नाही. आय वॉन्ट टू स्पीक मला बोलायचं आहे. आय वॉन्ट टू रन मला पळायचे आहे. राईट? तर अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य, वेगवेगळ्या पॅटर्नची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, तर माझ्याकडे आपल्यासाठी अतिशय सुंदर, आपल्याला समजेल अशी इंग्लिश स्पोकनची नोट्स आणि त्या इंग्लिश स्पोकनच्या नोट्सवर आधारित 50 ते 60 वर्कशीट देखील आपल्याला मिळणार आहेत. दररोज तुम्ही एक वर्कशीट सोडवली, तर 100% यू कॅन क्लिअर दॅट कॉन्सेप्ट. म्हणजे त्या दिवसाची इंग्लिश स्पोकनची कॉन्सेप्ट आपली क्लिअर होऊन जाणार. राईट?
अजून वाक्य आहेत आपल्याकडे बघा, अतिशय सुंदर वाक्य आहे. आय वॉन्ट टू सी मला बघायचं आहे. आय वॉन्ट टू सीट मला बसायचं आहे. आय वॉन्ट टू ट्राय मला प्रयत्न करायचा आहे. आय वॉन्ट टू हेल्प मला मदत करायची आहे. आय वॉन्ट टू डान्स मला डान्स करायचा आहे म्हणजे मला नाचायचं आहे. आय वॉन्ट टू सिंग मला गाणे गायचे आहे. आय वॉन्ट टू वॉक मला चालायचे आहे. आय वॉन्ट टू ड्रिंक मला प्यायची आहे. आय वॉन्ट टू लाफ मला हसायचं आहे. आणि आय वॉन्ट टू बाय मला खरेदी करायचं आहे. आता मी जी काही वाक्य आपल्याला सांगितली, मी जी काही वाक्य आपल्याला शिकवली, या वाक्यांव्यतिरिक्त देखील आपण मनाने ह्याच पॅटर्ननुसार अनेक वाक्य बोलू शकतो. कसे? आय वॉन्ट टू स्लीप मला झोपायचं आहे. आय वॉन्ट टू गो मला जायचं आहे. आय वॉन्ट टू कम मला यायचं आहे. आय वॉन्ट टू हेल्प अदर्स मला इतरांना मदत करायची आहे. आय वॉन्ट टू टीच मला शिकवायचं आहे. आय वॉन्ट टू लर्न मला शिकायचं आहे. आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर मला पाणी प्यायचं आहे. राइट? आय वॉन्ट टू ईट समथिंग मला काहीतरी खायचं आहे. आय वॉन्ट टू क्लोज द डोअर मला दरवाजा बंद करायचा आहे. आय वॉन्ट टू ओपन द विंडो मला खिडकी उघडायची आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह मला चालवायचं आहे. आय वॉन्ट टू रन मला पळायचं आहे. राइट? आय वॉन्ट टू स्पीक मला बोलायचं आहे. आय वॉन्ट टू राईट मला लिहायचं आहे. आय वॉन्ट टू रीड अ बुक मला पुस्तक वाचायचं आहे. आपल्यासमोरच मी 20 ते 25 वाक्य बनवली. मी बनवू शकतो, तर तुम्ही सुद्धा बनवू शकतात. आणि हीच इंग्रजी आहे. दररोज मी तुम्हाला जे काही टॉपिक शिकवणार आहे, ज्या काही कॉन्सेप्ट मी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यावर मात्र दररोज 10 ते 20 मिनिटं प्रॅक्टिस करा. 100% तुम्ही मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला पी-डी-एफ नोट्स जर हवी असेल, तर बघा श्रीरंग चव्हाण, चव्हाण टीचिंग पॅटर्न इकडे लिहिलेलं आहे उजव्या बाजूला. श्रीरंग चव्हाण 9325676747 या माझ्या WhatsApp नंबरवर मला हाय करा. मी तुम्हाला पी-डी-एफ नोट्स तुमच्या WhatsApp नंबरवर उपलब्ध करून देईल मात्र ₹100 आणि त्या पी-डी-एफ नोट्ससोबत मी आपल्याला फोनिक्सची नोटसुद्धा माझ्याकडून देणार फ्री ऑफ कास्ट. राईट? फोनिक्स. ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही इंग्रजी, त्या फोनिक्स नोट्ससोबत वर्कशीट प्लस स्पोकन नोट्स प्लस वर्कशीट मी देणार मात्र ₹100. या WhatsApp नंबरवर आपण मला हाय करू शकतात. राईट? तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल. आय वॉन्ट टू ही कॉन्सेप्ट काय असते, हा पॅटर्न काय असतो, हे आपल्याला क्लिअर झालं असेल असं गृहीत धरतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.